नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 6 जानेवारी 2026 रोजी आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, ते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, याबद्दलचे जे काही सविस्तर PDF जे काही असणार आहेत त्याही आपण आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर जराही वेळ घालवता आपण संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो GR हा आला आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागातील 7 विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या स्वच्छता सेवा व सुरक्षा रक्षकांच्या सेवेकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी रद्द करून प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबतची कार्यपद्धती व कालबद्ध कार्यक्रम याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 6/1/2026 म्हणजे की आज आलेले हे जे काही आहे ते सर्व GR आहे। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा हा जो काही GR आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अग्निवीरांना शासनाच्या विविध विभागाच्या अधीनस्थ शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर अभ्यास गट गठीत करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स याचे काही पाहत आहोत, याबद्दलचे जे काही सर्व GRच्या सविस्तर PDF जे काही असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण। GR दिनांक 6/1/2026। यानंतरील GR हा मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील 36 जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृह कैद्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 60 व 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनाकरिता वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की मोटार वाहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संवर्गाची दिनांक 1/1/2014 दिनांक 1/1/2015 दिनांक 1/1/2016 दिनांक 1/1/2017 दिनांक 1/1/2018 दिनांक 1/1/2019 दिनांक 1/1/2020 दिनांक 1/1/2021 व दिनांक 1/1/2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूचीचे शुद्धीपत्रक बाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर GR आपण पाहूयात। यानंतरचा GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजेच जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय सहकार विकास निगमने महाराष्ट्र शासनामार्फत राउटेड फॉर स्टेट गव्हर्नमेंट राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची विनियोग तपासून शासनास अहवाल सादर करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे।
विभागाचे नाव पर्यावरण विभाग. शीर्षक आहे संमतीपत्र अर्ज निकाली काढण्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणी तसेच संमतीपत्र अर्ज निकाली प्रक्रियेवर देखरेख ठेवणे व संनियंत्रण करणे याकरिता राज्यस्तरावरील संनियंत्रण समितीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग. शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत निर्मला मेमोरियल फाउंडेशनचे निर्मला टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. यानंतरील GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रधानमंत्री कुसुम घटक ब अंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी ₹25 कोटी इतके अनुदान महाऊर्जा कार्यालयास रोखीने वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी राज्य शासन हिस्सापोटी ₹35 कोटी इतके अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्याबाबत मागणी क्रमांक T5 लेखा शीर्षक क्रमांक 28,100,97,4 असा आहे. चला तर मित्रांनो यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरील GR हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे वीर प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मौजे तोंडल लोणी व भोळी या पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की उजनी प्रकल्पाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे गणेशवाडी या पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जायकवाडी प्रकल्पाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील पुरवण्याच्या नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरी सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचाच हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपण जे काही सर्व GR हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी प्रदान करण्याकरिता समिती ही गठीत करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 6/1/2026. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा व आष्टी येथील संत्रा पीक नुकसान भरपाई विशेष पॅकेज. GR दिनांक 6/1/2026. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976, 1986, 1999 नुसार प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता तक्रारींचे निराकरण करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्वसन समिती आणि घराणी निराकरण समिती यांचे एकत्रीकरण करून पुनर्वसन विषयासाठी एकच जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्व GR शासन निर्णय हे जे काही आले होते सर्वचे सर्व GR शासन निर्णय हे आपण एकच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो
आशा करतो की तुम्हाला ही जी काही सर्व अपडेट आहे GR आहे ते सर्व GR हेडलाईन्स या समजलेच असेल आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.